आणि नागपूर महानगरपालिकेच्या उद्यानामध्ये चक्क गांजाची झाडं आढळलेली आहेत। भाजपचे नेते मुन्ना यादव यांच्या व्हिडिओनं एकच खळबळ उडाली आहे। नागपूरच्या अजनी परिसरामधील गजानन उद्यानामध्ये चक्क गांजाच्या झाडांची लागवड असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। भाजपा नेते मुन्ना यादव यांनी या संदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला आणि त्यामुळे मनपा प्रशासन आणि पोलीस वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे। गजानन उद्यानामध्ये 16 ते 19 वयोगटातील मुलं आणि तरुण गांजा पिऊन धुमाकूळ करत असल्याची तक्रार नागरिकांनी पोलिसांकडे केली होती, परंतु तपासामध्ये कुणीही आढळून आलेलं नव्हतं। या प्रकाराची अधिक चौकशी केल्यानंतर उद्यानातच चक्क गांजाची झाडं लावली जात असल्याचा व्हिडिओ मुन्ना यादव यांनी स्वतः काढलेला आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी मुन्ना यादव यांनी केली आहे। आणि या संदर्भात आणखी जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, लोकप्रतिनिधींना या सगळ्या गोष्टी उघड करण्याची वेळ येते, हा सगळा प्रकार उघडकीस कसा आला आणि पोलिसांनी कारवाई कुठल्या दिशेने सुरू केली आता? सध्या नक्कीच अतिशय गंभीर अशी घटना म्हणावी लागेल, कारण महानगरपालिकेच्या उद्यानात गांजाची झाडं लावली आहेत आणि ती आढळली, हा नक्कीच एक धक्कादायक अशीच घटना म्हणावी लागेल। कारण नागपूरच्या अजनी परिसरामध्ये गजानन हे उद्यान आहे आणि या उद्यानामध्ये काही दिवसांपासून जे असतात ते नशेखोर जे मैदानात बसून काही अल्पवयीन मुलांचाही ज्यामध्ये समावेश आहे, अशी मुलं रात्रीच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी अशा प्रकारचे मादक द्रव्य सेवन करत असल्याची माहिती नागरिकांना मिळाली होती। त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली होती, मात्र पोलिसांनी तपास केला, मात्र त्यामध्ये काही आढळून आलं नाही। मात्र काही सजग नागरिकांना या परिसरातील झाडांमध्ये काही वेगळी झाडं असल्याचा संशय आला। त्यांनी याची चौकशी केली, त्यानंतर ही गांजाची झाडं असल्याची माहिती समोर आली आहे। आता याच्या प्रकरणाची जी आहे ती पोलिसात तक्रार देण्यात आली आणि पोलीस आता पुढील तपास करत आहेत। अगदी योग्य ती कारवाई व्हावी आणि असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी काय दक्षता आणि काय उपाययोजना केल्या जातात याकडे सुद्धा लक्ष असेल। जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।